AIMIMचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमधली आजची सभा रद्द झाली। यावरून AIMIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या आरोपांचा युद्ध रंगले आहे। अहिल्यानगरमधील हिंसाचाराच्या परिस्थितीचा आढावा पोलिसांकडून घेतलाय। त्यामुळे AIMIMची ही सभा 9 ऑक्टोबरला होईल असे इम्तियाज जलील यांनी पुणे इथं पत्रकार परिषदेत सांगितले। हे सांगताना त्यांनी अहिल्यानगरमधील स्थानिक राजकीय परिस्थितीवर निशाणा साधताना गंभीर आरोप केले। इम्तियाज जलील यांनी नक्कीच तिथं आम्ही येऊ नये असे काहींना वाटत होते, यातून काही षडयंत्र रचले गेले। पोलिसांकडून देखील तसा संशय व्यक्त केला गेलाय तशी माहिती आहे, कारण आमची तिथं ताकद निर्माण झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल तेव्हा ही ताकद सर्वांच्या लक्षात येईल। AIMIMच्या निर्माण झालेल्या ताकदीचा थेट फटका कोणाला बसलाय हे सर्वांना कळेल, पण तिथे काही षडयंत्र होते हे नक्की। तसं पोलिसांनी देखील संशय व्यक्त केलाय। हे सर्व सुनियोजित होते, तसं प्लॅनिंग करून केलेलं होतं असा गंभीर आरोप इम्तियाज जलील केल्याने खळबळ उडाली आहे। इम्तियाज जलील यांच्या या आरोपावर आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार पलटवार केला। ते म्हणाले, आम्ही त्याकडे पाहत नाही, सभा असली काय नसली काय आम्हाला याचा काही फरक पडत नाही। ते राजकीय आरोप करत राहणार, ते स्वतः बचावासाठी असंच करणार। ते काही साधू संत नाहीत। त्यांनी आणि पोलिसांनी चौकशी केली पाहिजे की आव्हान देणारे फलक कोण लावत आहेत। यावेळी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थाचा निकाल येईल त्यावेळी आपल्याला कळेल की आमची किती मोठी ताकद तिथे तयार झालेली आहे। त्याचा फटका कुणाला बसणार आहे हे स्वाभाविक आहे, तुम्हाला दिसणारच आहे येणाऱ्या काळामध्ये। पण काही षडयंत्र होतं हे नक्की, आणि पोलिसांचाही असा संशय आहे की हे सगळं सुनियोजित होतं, प्लॅनिंग करून हे केलेलं आहे।